राज्यभरात आज महापालिकांच्या निवडणुकांसाठी शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू आहे। ठाण्यामध्ये कुटुंबासह मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की ठाण्यातील वागळे इस्टेटसह संपूर्ण शहरात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे। मुंबईतही सकाळी चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी नमूद केलंय। मतदान हा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क आहे। आपल्या शहराच्या विकासासाठी, भविष्यातील सोयी सुविधांसाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय। निवडणूक प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी निवडणूक आयोग पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने काम करत असल्याचं सांगितलंय। कुठेही मतदान यंत्रात अडचण आल्यास त्याची तातडीने नोंद घेऊन मतदार वंचित राहू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। कोणतेही बोगस मतदान होऊ नये, प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा यासाठी आयोग दक्ष आहे। त्यामुळे सर्वांनी निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान होईल असा विश्वास व्यक्त केला आहे। दुबार मतदान होऊच नाही, तर एकदा मतदान केलं की त्याला दुबार करता आलं नाही पाहिजे। ही तर प्रक्रिया लोकशाहीमध्ये आहे आणि ती राबवली पाहिजे।